नमस्कार. आपण आज एक स्वामींचं बोधवचन बघणार आहोत. ते आहे की हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हारात दिवा लावून काहीही फायदा होत नाही. म्हणजेच त्यांना असं म्हणायचं आहे की तुमच्या मनामध्ये जर काळोख असेल तर तुम्ही देवाला दिवा लावणं ही एक नुसती बाह्यकृती होऊ शकेल. त्याचा जो उजेड, जी सात्विकता आपल्या हृदयामध्ये उतरायला पाहिजे ती उतरणार नाही. मग माझ्या हृदयातला अंधार म्हणजे काय? तर माझ्या हृदयामध्ये स्वतःच्याच आयुष्याबाबत, स्वतःच्या एकूण सगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल असणारी कमीपणाची भावना, कमतरतेची भावना, माझ्या मनावरचे अनेक ताण, निराशा, ह्या सगळ्या ज्या भावना आहेत की ज्या मला मनामध्ये अजिबात उत्साह देत नाही, कुठलीही कृती करायला मला ते प्रेरणा देत नाही, अशा ज्या भावभावना माझ्या मनात आहेत त्या म्हणजे आपल्या मनामध्ये असलेला अंधार. अनेक असे विचार आपल्या मनामध्ये येत असतात, सातत्याने येत असतात, त्याच्यावर आपलं काहीही नियंत्रण नाही. मग त्या विचार हे कधीच एकटे नसतात, कायम भावना ह्या त्याच्यामध्ये असतातच असतात आणि त्या प्रत्येक क्षणी आपण अनुभवत असतो. जसे विचार येतात तसे वेगवेगळ्या भावना त्याच्यातनं उमलत जातात, उलगडत जातात आणि त्या आपण अनुभवतो मनाच्या स्तरावर आणि त्याचा परिणाम होतो आपल्या शरीरावर. आणि ह्या ज्या भावना आहेत त्या आपल्याकरता कुठले विचार चांगले आहेत, कुठले वाईट आहेत ते आपल्याला लक्षातच येत नाही. मग त्याच्याकरता काय करायला हवं? तर हा हृदयातला अंधार नाहीसा करायचा असेल तर आपल्याला आपल्या मनाच्या आत डोकवायला हवं, त्याच्याशी जाणीवपूर्वक संवाद साधायला हवा. तर खऱ्या अर्थाने हृदयाचा अंधार दूर होऊ शकेल. आजपर्यंतच्या अनुभवामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात जसे बरे वाईट क्षण येतात तसे प्रत्येकाच्या आयुष्यात आले दुःखाचे क्षण, पराभवाचे क्षण, अपयशाचे क्षण. आणि हे क्षण जे आपण अनुभवले त्याचा जो मार्क आहे तो कुठेतरी आपल्या मनावर राहिलेला आहे, त्याचा ठसा उमटला आहे. आणि मग पुन्हा पुन्हा त्या आठवणी येतात, पुन्हा पुन्हा ताण निर्माण होतात, पुन्हा पुन्हा नकारात्मक भावनांच्या विळख्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि मग मनामधला हा अंधार तसाच राहतो. पण मग स्वामींच्या बोधवचनाप्रमाणे आपल्याला वागायचं असेल तर आपल्याला काहीतरी कृती करणं आवश्यक आहे. नुसतंच बोधवचन वाचून आपण ते सोडून देऊन उपयोग नाही, कारण ते आपल्या मार्गदर्शनाकरता स्वामींनी म्हटले आहे. मग काय करायचं? तर त्याच्याकरता मेडिटेशन हा एक सोपा उपाय आहे. मेडिटेशन करायचं म्हटलं की आपल्याला असं वाटतं की माझं मन एकाग्र होत नाही, मन एवढं निराश आहे, उदास आहे, खिन्न आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतक्या समस्यांचे विचार माझ्या डोक्यात चाललेलं असताना माझं मन एकाग्र होईलच कसं? आणि मन एकाग्र झालं नाही तर तो मनामधला अंधार नाहीसा व्हायचा तरी कसा? हो, पण आहे, त्याच्यावरही उपाय आहे. पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची जी मेडिटेशन्स निर्मल विसावाच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकरता आणलेली आहेत, तयार केलेली आहेत, ही मेडिटेशन्स पूर्णपणे मराठीतून आहेत. आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट गायडेड आहे. गायडेड म्हणजे काय? प्रत्येक क्षणाला पुढची स्टेप काय असेल, कुठे लक्ष द्या, काय करा हे त्याच्यामध्ये सांगितलं आहे. बरं, ती मेडिटेशन जी आहे ती साधारण 25 ते 30 मिनिटाची असतात. मग तुम्हाला वाटेल की अरे एवढं माझं लक्ष कॉन्सन्ट्रेट होणं शक्य नाही. चालेल, तुम्ही झोपल्या ऐका, बसून ऐका, कुठेही ऐका, पण तुम्हाला त्या मेडिटेशनचा फायदा मिळणार आहे. कारण ती मेडिटेशन्स ही एखादं आपण स्तोत्र ऐकावं तेवढ्याच ताकदीची, तेवढीच पॉवरफुल आहेत आणि त्याच प्रकारची अत्यंत चांगली व्हायब्रेशन्स निर्माण करणारी आहे. त्यामुळे वृषाली लेले यूट्यूब चॅनलवरती टॉक विथ युअर हॅपीनेस ही सिरीज जर तुम्ही क्लिक केली तर तुम्हाला प्रत्येक भावनांविषयी
त्या भावनेतून बाहेर पडण्याकरता मदत करणारी अनेक मेडिटेशन्स मिळतील. त्यातून तुम्हाला खरोखर स्वतःच्या मनावर काम करायचं आहे आणि हृदयातला हा अंधार दूर करायचा आहे, तर तुम्ही आम्हाला nirmalvisava@gmail.com ह्याच्यावरती तुम्ही आम्हाला मेल पाठवा, तुमचं नाव नंबर आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट करू. पण स्वामींचं हे बोधवचन नुसतंच वाचून सोडून देऊ नका, तर खरोखर स्वतःकडून तुम्ही प्रयत्न करा, एक पाऊल पुढे टाका. धन्यवाद.